नमस्कार मित्रांनो शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या कल्याणासाठी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात अंतर्भूत करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदी आणि दिव्यांग धोरण 2018 मधील प्रमुख उद्दिष्टानुसार तसेच सध्याच्या विज्ञान व तंत्राच्या युगात काळानुसार नवनवीन कौशल्य शिकण्याची गरज लक्षात घेऊन दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजीच्या निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री म्हणजे फुल किट घेण्यासाठी त्यांना 15,000 रुपयापर्यंत वित्तीय अर्थसहाय्य करण्याच्या नवीन योजनेस मान्यता देण्यात आलेली होती. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासन निर्णयातील कार्यपद्धती दिव्यांग लाभार्थ्यांना सुलभ व सोपी होण्यासाठी पूर्वीच्या 28 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयामध्ये काही महत्त्वाचे असे बदल करून दिनांक 11 जून 2026 रोजी शासनाकडून नवीन असे शासन शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. मित्रांनो, या शासन शुद्धीपत्रकानुसार पूर्वीच्या काही शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये काय सुधारणा केलेल्या आहेत त्या तुम्ही स्क्रीनवर पहा. या GRची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तो GR डाउनलोड करू शकता. मित्रांनो, या GRचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑफलाईन अर्जाचा नमुना या GR सोबत देण्यात आलेला आहे. हा अर्जाचा नमुना तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. फुल किट अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी हा अर्ज व्यवस्थितरित्या भरायचा आहे. या अर्जामध्ये अर्जदाराची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, व्यवसायाची माहिती, आवश्यक अशी कागदपत्रे जोडणे आणि अर्जदाराची घोषणा म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन इत्यादी माहिती या फॉर्ममध्ये भरायची आहे. आणि हा फॉर्म जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग कार्यालयामध्ये आवश्यक कागदपत्रासह सादर करायचा आहे. या योजनेच्या ज्या काही अटी शर्ती आहेत त्या 28 फेब्रुवारी 2026च्या GR मध्ये सविस्तर अशा दिलेल्या आहेत. या GRची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण व उपयुक्त अशी महत्त्वाची अपडेट होती. ही अपडेट आपल्या दिव्यांग बांधवांना जरूर शेअर करा. धन्यवाद.